नागपुर के मानकापुर थाना क्षेत्र में पुलिस ने मादक पदार्थ तस्करी का बड़ा खुलासा किया। पेट्रोलिंग के दौरान संदिग्ध कार की तलाशी में डिक्की से 29 किलो से ज्यादा गांजा बरामद किया गया। गांजा कार की स्टेपनी वाली जगह पर वेल्डिंग कर छुपाया गया था। जब गांजे की कीमत करीब 5,82,000 रुपए बताई जा रही है। पुलिस ने उड़ीसा के रहने वाले आरोपियों को NDPS एक्ट के तहत गिरफ्तार किया है। आरोपियों को 15 जनवरी तक पुलिस रिमांड पर भेजा गया और आगे की जांच जारी है। काल पहाटे 4 वाजता मानकापूर पोलिसांनी एक गांजाची मोठी कारवाई केलेली आहे। याच्यामध्ये आमचं डीबी पथक आणि बीट मार्शल हे पेट्रोलिंग करत असताना पहाटेच्या वेळी नुपूर वाईन शॉप या ठिकाणी मानकापूर चौक फरस चौक या ठिकाणी एक पांढऱ्या रंगाची गाडी HR 29 AZ 4166 ही संशयास्पद स्थितीमध्ये मिळून आली। पोलिसांना संशय वाटल्यामुळे त्या गाडीकडे जाऊन लोकांकडे विचारपूस केली। त्या दरम्यान एक इसम जो आहे तो गाडीतून उतरून पळून गेला। त्यामुळे संशय अधिक बळावला। बाकी गाडीचे 3 लोक होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांच्याकडे विचारपूस केली, परंतु ते उडवाउडवीची उत्तरे देत होते। त्यानंतर त्या इस्मांसोबत गाडीची प्राथमिक तपासणी केली तर गाडीच्या डिक्कीमध्ये ज्या ठिकाणी स्टेपनी ठेवण्याची जागा असते त्या स्टेपनी ठेवण्याच्या जागेवर एक टीन पत्रा जो आहे तो पत्रा परमनंट त्या ठिकाणी वेल्डिंग करून फिट करण्यात आलेला होता। आणि अशा प्रकारे गाडीमध्ये चेंजेस केल्याचे लक्षात येताच आतमध्ये काहीतरी असल्याचा संशय आला आणि त्यावरून थोडंसं तपासणी केली असता आतमध्ये गांजाचा वास येत होता। सदर घटना घडल्यानंतर त्या आरोपींना इस्माना ताब्यात घेऊन आम्हाला आमच्या टीमने फोन केला। आम्ही निवासस्थानावरून तात्काळ या ठिकाणी आलो, बाकी टीम बोलवल्या आणि पंचांसमक्ष त्या गाडीची एकदम व्यवस्थित झडती घेतली। ते जे टीनचा पत्रा होता तो कारागीर बोलवून त्या ठिकाणी पंचांसमक्ष तोडला आणि त्यामधून पाहिलं असता साधारणपणे 15 जे पॅकेट्स आहेत गांजाचे ते मिळून आले। त्याचं वजन केलं वजन काट्यावर, त्याचं एकूण वजन 29 किलो 100 ग्रॅम, ज्याची मार्केट प्राइस 5,82,000 रुपये आहे। त्याचप्रमाणे सदर गुन्ह्यामध्ये ती गाडी देखील जप्त करण्यात आलेली आहे आणि जो पळून गेलेला इसम होता पोलीस चौकशी करत असताना त्या ठिकाणी त्याला देखील आम्ही त्याच दरम्यान ताब्यात घेतलेला आहे। एकंदरीत आरोपींकडून काही कॅश आणि काही मोबाईल देखील जप्त करण्यात आलेले आहेत। हे जे आरोपी आहेत हे उडीसा या ठिकाणचे राहणारे आहेत, ज्याच्यामध्ये बलराम बुर्डी, प्रदीप कुमार दास, सुरेंद्र पुजारी, जतीन खिल्लो अशी आरोपींची नावं आहेत। चारही आरोपी हे उडीसा राज्यातले राहणार आहेत आणि उडीसा येथून ते कोणाला तरी गांजा विक्रीसाठी त्याची डिलिव्हरी देण्यासाठी मानकापूर या ठिकाणी आलेले होते आणि त्या दरम्यान ते पकडले गेलेले आहेत। जो गांजा स्वीकारणार होता त्याच्याबाबत आमचा तपास चालू आहे। तो अननोन पर्सन आहे, त्याचा मोबाईल नंबर मिळालेला असून त्याच्या तांत्रिक तपासाच्या आधी पुढील कारवाई आमची चालू आहे। या गुन्ह्यामध्ये एकूण 12,02,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि आमचे जे बीट मार्शल आणि डीबी पथकाचे पोलीस अंमलदार विजय बोंडे, अनूप यादव, प्रवीण भोयर आणि विजय यादव यांच्या सतर्कतेमुळे हा सगळा प्रकार उघड झाला आणि एका आंतरराज्य टोळीचा आम्ही त्या ठिकाणी टोळीला ताब्यात घेऊ शकलो। याचा सखोल तपास चालू आहे। मान्य न्यायालयासमोर आरोपींना काल हजर केलेलं होतं। त्यांना 15 तारीखपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे। गरज पडल्यास आम्ही ओरिसा इथे जाऊन देखील याबाबत तपास करणार आहोत आणि संपूर्ण कारवाई जी आहे माननीय पोलीस आयुक्त सर श्री रवींद्र सिंगल सर यांनी जे ऑपरेशन थंडर ही नशा विरोधी मोहीम, ड्रग्ज विरोधी मोहीम चालू केली आहे, त्या मोहिमेचा एक भाग म्हणून ही कारवाई केलेली आहे। आणि माननीय CP सर, त्याचप्रमाणे माननीय जॉईंट CP रेड्डी सर, माननीय ऍडिशनल CP दाभाडे सर, माननीय DCP झोन 2 नित्यानंद झा सर आणि ACP मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणि आमच्या टीमने ही संपूर्ण कारवाई केलेली आहे। पुढील सखोल तपास चालू आहे। याच्यामध्ये जे काही सहभागी असलेले सर्व गुन्हेगार आहेत त्या सगळ्यांना आम्ही याच्यामध्ये यांच्या विरुद्ध जी काही कायद्यानुसार कारवाई आहे ती करणार आहोत।